बाई ग, अहो आजी झाले मी. किती छान वाटतंय. पण मुलगी झाली हे बरं झालं. खरे खरे. एक सांगू का तुम्हाला, मला असं वाटायचं की मुलगा हवा म्हणून, वंशाचा दिवा असतो. पण आता वाटतं नाही, मुलगीच हवी. जीव लावते हो मुलगी, आई बापावर प्रेम करते. तसं लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांनाही आई बापाचंच प्रेम देते. खरंच सांगते तुम्हाला, मला असं वाटतं की पिंट्याला पण मुलगीच व्हावी म्हणून. नातच हवी मला पण. म्हणजे तशी जानूची लेक ती पण आपली नातच, पण माझी स्वतःची अशी नातच हवी आपल्याला. हो, पण यासाठी आता मागे लागू नको त्यांच्या. अहो असं काय करता, मी मागे कशाला लागेन त्यांच्या. त्यांचं त्यांना जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होऊ देत. पण आपलं म्हणते मी तुम्हाला. आणि आता काय, घर तर झालेलंच आहे. नाही, पण पिंट्या एवढ्यात काही पोझिशन घेणार नाहीये घराचं. हो माहितीये मला, त्याला त्याच्या घरात पहिलं पाऊल ताईचं हवंय. सुनीतालाही तसंच वाटतंय. आता वाटतंय त्या दोघांना ताईविषयी, तर अजून काही दिवसांनी घेऊ ना ताबा घराचा. आपल्याला कुठे घाई आहे. आता त्यांना एवढं वाटतंय जानू विषयी, तर त्यांच्या मनासारखं होऊ देत. खरंय, जानूने खूप केलं पिंट्याचं. खरंच आहे, मी काय करेन त्यापेक्षा जास्तच केलंय जानूने त्यांच्यासाठी. आणि बरं झालं माझ्या अपरोक्ष लग्न पण लावून दिलं ना, ते खूप बरंच झालं. हल्ली फारच बरं चाललेलं दिसतंय तुमचं. अहो चांगली आहे हो पोरगी. मलाच कळलं नाही. चला, उशिरा का होईना कळलं हे बरं झालं. हो, बोला नवरोबा. कसं वाटतंय? समाधान. तुला? खूप जबाबदारी वाढल्यासारखं वाटतंय. आपल्या घरात बघ ना, किती आनंदी आहेत सगळे. खरंच मला तर त्यांचा आनंद बघूनच आनंदी वाटतंय. किती आनंद आणला ना रे आपल्या बाळाने. एवढ्या आज्या आहेत आपल्या बाळाला. आणि आजोबा किती? 5. 2 ऍड नाही का झाले आता? खरंच म्हणजे माझे बाबा, तुझे बाबा, कांता काका आणि आता पप्पू काका आणि देव काका पण. येस, आणि मामा मामी. गोकुळात वाढणारे नाही का रे आपली कृष्णा. हे तुला खरंच चालेल ना हे नाव? अरे मला खूप आवडलंय. जान्हवी, आता आपलं नातं जरा वेगळं झाल्यासारखं वाटतंय नाही? म्हणजे घट्ट. म्हणजे आता फक्त नवरा बायको नाही, आता आपण आई बाबा झालोय. ए श्री, कृष्णाचे फ्रेंड्स आपल्याला कृष्णाची आई आणि कृष्णाचे बाबा असं म्हणणार. काय किती पुढे पोहोचतेस तू. वाव. जान्हवी, जसा मी एकटा वाढलो ना, तशी आपली कृष्णा एकटी नको वाढायला. होणार आहे. म्हणजे अजून एखाद्या बाळाचा चान्स घेण्यापेक्षा असं एखादं बाळ दत्तक घेणं कधीही चांगलं ना. बरं, तुला आणखीन एक न्यूज सांगायचे. 2 प्रेग्नंट गायी आणि 2 प्रेग्नंट हॉर्सेस आपण स्लॉटर हाऊस मधून आपल्या फार्म हाऊसला आणून सोडले. आय एम सो हॅपी श्री. अगं, मी तर एक इन हाऊस वेटरनरी डॉक्टरच अपॉइंट करून टाकली आता. ए बरं ऐक ना, ते त्या गणेश आहेत ना, त्यांचं ते ॲनिमल मॅटर्स टू मी मध्ये तू फीडिंगचा प्रोग्राम करणार होत. हो, लवकरच करणार आहे.
आय लव्ह यू श्री. आय लव्ह यू कृष्णाची आई. गाऊ झाली. घे चहा. अहो मला कशाला? अगं कशाला म्हणजे काय, आल्यापासून कामच करतेस तू. घे चहा घे. घे घे घ्या चहा. अरे वा. अरे. मामा आले का? अरे डबा दिलास ना रे? काय बाची काय म्हणते? हो डबा दिला आणि भाजी एकदम मस्त आहे बाबा. रोन्या, आपण पण बाळ दत्तकच घेऊया. ए नाही नाही. पहिलं बाळ स्वतःच असायला हवं. हा दुसरं नंतर वाटल्यास तुम्ही घ्या काय ते दत्तक बित्तक, पण आधी स्वतःच असायला पाहिजे. आई, अहो असं काही नसतं. आपलं परक लेकरू ते लेकरूच असतं ना शेवटी. आणि सगळी बाळं ही देवाघरची फुलंच असतात नाही का? हो. आणि तुम्ही त्याच्यावर जसे संस्कार करणार ना तसं ते होणार. माझा पाठिंबा आहे तुम्हाला. तुम्ही जर दत्तक घेणार असाल तर मी तुमच्या पाठीशी आहे. बाबा चला आता तुमचा पाठिंबा आहे म्हटल्यानंतर मी काही बोलायचा प्रश्नच येत नाहीये. घ्या, तुम्हाला काय हवं न ते करा, मी सांभाळेन. हो पण एक आहे नाही म्हणजे एवढ्या पटापट काही घाई वगैरे करू नका. नवीन घरात जाऊ ना आपण, ते घर वगैरे जरा सगळं नीट लावू, व्यवस्थित सेटल बिटल काही झाल्यानंतर मग काही तो निर्णय घ्या. हा आणि ताईचं बघा आधी कसं काय जमतंय वगैरे की नाही ते. हो गाय. करा बाई, तुम्हाला काय हवंय ना ते करा तुम्ही. मी आपली लेकरं सांभाळेन. बोलत काय बसले, आधी स्वयंपाकाचं बघायला हवं. आई, मला ती वालाची भाजी शिकवाल? अगं सोपी आहे ती. ताईने सांगितलेलं तुमच्या हाताला चव आहे आणि तुम्हीच शिकवलत ना ताईंना पण. मला पण शिकवा ना. हो शिकवेन. चल ये दा ये. बाबा चला मी पण फ्रेश होऊन येतो. हो ये. आंघोळ केली आणि झोपली. आता काय रात्री उठली होती ना ग? हो, आंघोळ झाली आणि झोपली. हो ना, तिचा आवाज झाला आणि सगळं घरच उठलं. अगं आता मध्ये मध्ये उठायचीच ना ती. कधी भूक लागली म्हणून, कधी शी झाली म्हणून चालायचं आता. बरे, श्री कुठे गेलाय? अहो तो अॅनिमल मॅटर्स टू मी मध्ये गेला. बाई 5000 रस्त्यावरची कुत्री आहेत ना, त्यांना फिडिंग घ्या आज. अरे वा, हे छान केलं. मुक्या जीवांना जेवायला घातलं. बरं बारशाचं सगळं ठरलंय. हा मी सांगेन तुला. आणि हेही येतात बरं का तोपर्यंत परत, आणि कायमचे येतात. म्हणाले माझ्या मुलाचं बालपण बघू शकलो नाही, पण निदान माझ्या नातीचं बालपण आता अनुभवणार आहे मी. बरं झालं. हो, आणि हो आई म्हणत होत्या की बारसं आपल्या आपल्यातच करूया. हो, मलाही असंच वाटतंय. उगाच बरेच लोक येणार, तिला हात लावणार, तिच्या खूप पाप्या घेणार. त्याच्यापेक्षा नकोच, आपण घरातल्या घरातच करू. फक्त तुझ्या माहेरची मंडळी, मनीष, त्याच्यानंतर गीता, मग आपल्या घरातले सगळे, आणि अगदीच जवळचे असतील तर ते. तू श्रीला फोन करून विचार बरं किती वेळ लागणार त्याला. ती झोपले ना तोपर्यंत तूही झोपायला पाहिजे. बाळंतिणीने असं झोपायचं असतं. बाळ झोपलं की पटकन काहीतरी खायला देते आणि मग झोप. हा, बाळंतिणीने असंच करायचं असतं. येते.
सापूस. अरे अरे तू उद्या सुट्टीच घेणार आहेस का रे? हो उद्या सुट्टी घेणार आहे. पण आई सुनीताला नाही येता येणार ग. का रे? बाबांचं बीपी परत चूप झालं. त्रास होतोय त्यांना. अरे देवा. हो ना ग, म्हणून मी तिला म्हटलं की तू बाबांजवळच थांब. त्यांना अगदी बरं वाटलं तरच ये, अदरवाईज नको. नाही बरोबर आहे. आणि तिला मी सांगितलंय की तू नको काळजी करूस, मी बोलतो ताईशी, समजून घेईल. अरे बरोबरच आहे. वडिलांची तब्येत ठीक नसताना तिचं पण लक्ष लागणार नाही. हो ना, म्हणूनच म्हणालो तिला. बरं पण मग आज बाबांकडेच राहणार आहे का? हो आज बाबांकडेच राहणार. वा. पण बाबा बाबा जरा पाय मोकळे करायला गेलेत. अगं बाई बस जरा हातपाय वगैरे धुवून घे, मी चहा करते तुझ्यासाठी. जरा ठेव रे माझा चष्मा. काय नवे बाबा? काय नवी आई? काय बघतोयस? हिच्याकडे म्हणजे बघ ना, केवढी शांत स्थिर छान झोपली. जान्हवी, हसरा वाटतोय ना चेहरा? तुला पण वाटला ना? हे श्री, मला सुद्धा वाटतोय, पण मी कोणाकडे बोलले नाही अजून. म्हणजे मला असं वाटलं की आईच्या नजरेतून मला असंच वाटणार ना. अगं हे माझ्या बाबतीत सुद्धा खरं असू शकतं. आपल्याला आपलं बाळ हसरं, सुंदर, शहाणं, स्मार्ट वाटणारच. ती रडली ना तरी ती सुरात रडते असं म्हणणार आपण. उद्या मोठी झाल्यानंतर कागदावरती 4 रेघोटे जरी ओढले ना तरी मोठी होऊन ही पेंटर होणार असंही म्हणणार आपण. श्री, दुसऱ्या आई बाबांना जेव्हा आपण हे सगळं करताना पाहतो तेव्हा किती फनी वाटतं ना आपल्याला. हे पण नॅचरल आहे. म्हणजे आपण सुद्धा टिपिकल आई बाबाच होणार आहोत हे तर कन्फर्म आहे आता. जान्हवी जेव्हा झोपते ना तेव्हा मी तासन तास त्याच्याकडे बघत राहतो. मला तिला असं प्रोटेक्ट करावं असं वाटतं. कशापासून? जगापासून. म्हणजे अगदी एखाद्याच्या आवाजानं तिला जाग येईल की काय इथपासनं ते तिला काही त्रास तर होणार नाही ना असे सगळे विचार सतत डोक्यात येत राहतात. खरं सांगू का, मला पण असंच वाटतं श्री. म्हणजे ना भीती वाटते की पाळणा नीट राहील ना, वरून काही पडणार नाही ना. आपलीच माणसं तिला घेतात ना तेव्हा पण जीव घाबरा होतो रे. म्हणजे असं वाटत राहतं की मान नीट धरतील ना तिची, हातातून निसटणार तर नाही ना. हा म्हणजे नंतर लाज वाटते मला माझ्याच या विचारांची. लाज का वाटायची? आई आहेस तू तिची, जन्म दिलास तिला तू, आणि तिला जन्म देताना काय यातना सोसल्यात ना तू हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. कुठून एवढी सगळी ताकद एकवटता ग तुम्ही? काय काय सहन करता? म्हणजे मी जे नेहमी म्हणतो ना की स्त्री हा निसर्गानं तयार केलेला एक मास्टरपीस आहे, त्याची प्रचिती आली मला, पुन्हा एकदा अनुभव आला. आणि आता तर समस्त स्त्री वर्गाविषयी मला अतिशय आदर आणि कृतज्ञता वाटायला लागली. ती कधी वाटत नव्हती तुला? हा रादर मी तर म्हणेन ती आता वाढले. आय लव्ह यू. काय झालं ओ परी? बाबा मोठ्याने बोलतोय. वेडाच आहे ना थोडा बाबा. आईला आय लव्ह यू म्हणतोय. तुझ्या आईला आय लव्ह यू म्हणतोय हो ना?
ओ झोपमोड झाली ना आमची. भूक लागली आहे का? ए वहिनी, मला पण शिकव ना गुटी कशी अरे करायची. हो, शिकवणार. सोपंच आहे, काय अवघड नाही. हे बघ, बदाम, खारीक आणि जायफळ. बदामाचे मी 5 वळसे घेतले, आता खारकेचे 5 वळसे घेतले. झालं. आणि जायफळाचे 2 वळसे. अच्छा, एवढंच. अगं, बदामामुळे बाळाची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, खारकेनी ताकद येते आणि जायफळांनी शांत झोप लागते. बरं वहिनी, या डब्यामध्ये अळीवाचे लाडू ठेवलेत आणि या मोठ्या डब्यामध्ये डिंकाचे लाडू ठेवलेत मी. हो, आता तू टाइम टेबल दिलंस ना करून, त्याप्रमाणे द्यायचं सगळं. जान्हवीसाठी भात करायचा आता. फक्त भात का? अगं, बाळंतिणीला साधा आणि हलका आहार द्यावा, कारण ती जे खाते तेच बाळाच्या अंगी लागतं ना, म्हणून. म्हणजे तूप भात, मेथकूट भात असं द्यायचं, सहज पचतं. बरं, मी दारामध्ये कडुलिंबाचं पाणी ठेवलंय. जो कोणी घरात येईल त्यांनी आधी पाय धुवायचे, मग तिथेच मी सॅनिटायझर ठेवलेलं आहे. त्यांनी आधी हात स्वच्छ करायचे आणि मगच घरात यायचं. बर. आणि जान्हवीच्या खोलीत जाताना पुन्हा हे सगळं करायचं, हो ना? हो, अर्थातच. अगं, इन्फेक्शन नको ना व्हायला बाळाला, म्हणून. बरं ऐक, मी एका मालिशवाल्या बाईला सांगितलंय, ती येणार आहे मालिश करायला आणि अंघोळ पण घालते. ती छान प्रेमाने करते, स्वच्छ आहे अगदी. ते पण बाळासाठी नको. बाळाचं मालिश आणि अंघोळ मीच करेन. अगं, बाळासाठी नाहीच वहिनी, मी जान्हवीसाठी म्हणतेय. हा, आणि इंदी म्हणाली ती शेकशेकडीचं बघणार आहे सगळं म्हणून. वहिनी, तर कोण करतं हे असलं सगळं? ए नाही ग, चांगलं असतं ते. आणि थंडीच्या दिवसात तर खूपच चांगलं. म्हणजे ओवा शोपांची धुरी दिली ना बाळाला की मस्त राहतं बाळ. बरोबर, ठीक आहे. आज खीर कुठली करायची आहे? आज खीर नकोच. सरी येणार आहे ना, ती बदामाची खीर घेऊन येणार आहे. आणि कलाताई येतील, त्या म्हणाल्यात की आळीवाची खीर घेऊन येते म्हणून. हे वहिनी, जान्हवी किती सुंदर दिसते ना. ए, आई झाल्यावर असं होतं का ग? अगं, आई झाल्यावरच असं नाही, बाई समाधानी असली ना की अशी तृप्त दिसते. खरंच, जान्हवी खूप तृप्त दिसते नाही? ही तृप्तता तिच्या चेहऱ्यावर अशीच कायम टिकून राहू दे म्हणजे झालं. आई, अगं किती वेळ. अरे काय रे, काय सांगू. अरे पहिला एक रिक्षावाला यायला तयार नाही. किती जणांना नुसतं बाबा पुता करत राहिले माहितीये. मग शेवटी काय ती बस पकडली. काय ती बस मधली गर्दी, नको 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 जीव झाला माझा अक्षरशः. तर हे सगळं आणलंय ते नीट राहील. अगं आई, पण फार उशीर करून चालणार नाही ना, तर आपण जायचो आणि ताई झोपलेली असायची. अरे नाही रे, असं काही नसतं. आता बघ, लहान बाळ ज्यावेळेस झोपतं ना, तेव्हाच आईला झोप मिळते. बाकी वेगळी झोपायची वेळच नसते. अरे बाळ केव्हा झोपेल आणि केव्हा जागं होईल हे काय आपल्या हातात नसतं. ते त्याच्या मर्जीचं मालक असतं. आपल्याला ते जागं मिळालं ना की आपण आनंद मानायचा, आणि झोपलेलं असतं तर लांबून बघायचं आणि समाधान मानायचं. बरं, आता लवकर तरी जाऊया. हो, चल. पिंट्या, मी काय म्हणते, तू मनीष सारखी एखादी फटफटी घेऊन टाक ना. आई, स्वस्त असते का ती? अरे मी देते ना थोडे पैसे तुला. तुझ्याकडे कुठून आले पैसे? अरे कानातली कुडी आहे ना, ती देते आणि थोडेफार पैसे साठवलेले आहेत माझ्याकडे. आई, काय नवीन तुझं आता? अरे तसं नाही रे, त्या बसने आता येताना मला जाणवलं ना, रोज किती मरमर करून तुम्ही ऑफिसला जाता रे. खरंच. ठीक आहे, झाली आहे सवय आम्हाला. पण बघ की. जाऊ दे ना, आपण लवकर जाऊया ना ताईकडे. चल चल. बर, चल. चल. थांब, एक मिनिट. काय झालं आता, काय बघतेस? काय नाही रे, वय झालंय रे बाबा आता. अरे एवढी सगळी मेहनत करून ते डिंकाचे लाडू केले, अळीवाची खीर केली, ते नीट सगळं घेतलंय की नाही, आहे की नाही ते बघते रे. आता काही घेतलं नाहीस तर आपण काय परत घरी जाणार आहोत का? तसं नाही रे, म्हणून म्हणते त्या मनीष सारखी फटफटी घे म्हणून. बघ ना, अडीनडीला उपयोगी पडते रे बाबा. आई, तुझ्या एकदा डोक्यात आलं ना की तू सोडतच नाहीस. पण पटतंय ना? हो, पटतंय, मला सगळं पटतंय. पण आता नको ना बोलायला, आपण घरी जाऊन बोलू. आधी चल ना लवकर, ताईकडे जाऊया. आपण घ्यायची मात्र नक्की. हो, घेऊया. नाही, का म्हणते माहितीये, म्हणजे बघ ना, त्या फटफटीवर तुम्ही डबल सीट, तू आणि सुनीता ऑफिसला पण जाऊ शकता ना. ती बसची मरमर नको करायला. हो, बरोबर आहे. आरामात हो हो हो, तेवढेच आम्ही पैसे जाऊ. बरोबर वाचतील बरोबर ना. आहे, पण आधी आपण ताईकडे जाऊया. ये
झालं की सॉरी हा, म्हणजे थोडा त्रास होतो, पण बाळासाठी हे सगळं करायला पाहिजे ना, म्हणजे त्याला इन्फेक्शन नको बाळाला. नाही बाळासाठी सगळं आम्ही आनंदाने करू. नाही फक्त एवढंच की म्हणजे येणारा जाणारा प्रत्येकाला सांगत राहायचं म्हणजे लोकांनाही राग येईल नाही. नाही अहो, घेतात हल्ली लोक समजून. आणि कळतं लोकांना हल्ली सांगितलं की. हो ना, आणि बाहेरचं कोणाला बोलवायचंच नाहीये ना आता, म्हणजे आता फक्त सख्खे आणि बाकीचे सगळे बारशाला येतील ना. हे अगदी बरं केलं तर तुम्ही खरंच. जान्हवीच्या खोलीत जाताना सुद्धा हे सगळं करावं लागेल परत. अगं बाई हो का. हो म्हणजे सॉरी, पण नाही करूया ना करूया. म्हणजे आता तुमच्याकडे तशी पद्धतच असेल तर आमची काही हरकत नाहीये म्हणा. आणि बाळासाठीच करतोय ना. मी काय म्हणत होते, मी अळीवाची खीर आणलीये आणि आपले ह्याचे कसले रे डिंक मेथीचे लाडू पण आणलेत. हा तिच्या काय जेवणाच्या वेळा वगैरे काय असतील त्याप्रमाणे मग तुम्ही द्या काही. अहो नाही असं काही नाही, तुम्ही आणलेत ना तर आत्ताच देऊया ना, मी येते घेऊन. आणि तुम्ही केलेत म्हणजे सुंदरच असणार ते लाडू. आणि फक्त जानूसाठी नाही, तुम्हा सगळ्यांसाठीच आणलेले आहेत मी. हो मी पण खाईन. नाही नाही नक्की खा बेबी आत्या तुम्ही. हो पौष्टिक आहे. आणि हा जावई बापूंना पण द्या. आई चल ना जाऊया ना. हो या ना, मी नेते वरती. चला. मामाला खूप गाय झाली आहे, मामा जा. चल तू बोलत राहशील, तू चल. अरे नाही रे, हे असं करतात मुलं. सावकाश जा. जानू आई अगं झोपली का ग. हो आत्ताच. चेहरा किती हसरा दिसतोय ना तिचा. तुम्हाला पण वाटला ना. हो म्हणजे मला आणि श्रीला सुद्धा वाटलं. तर नाही ती तुझ्यासारखी दिसते आणि दुसरं म्हणजे ती हसरी आहे. ए नाही हा पिंट्या, ती सेम श्री सारखी दिसते, अगदी कॉपी. श्री लहान होता ना तेव्हा असाच दिसायचा. गंमत करते थोडीशी. बरं तुम्ही बोलत बसा, मी आलेच. आणि हो जेवून जायचंय दोघांनी, मी काही ऐकणार नाहीये, जेवायचंय. बरं जान्हवी, त्या मालिशवालीने सांगितलंय त्या येतील आज. हा थँक्यू बेबी आत्या. अग थँक्यू काय, वेडीस का तू. तुम्ही बसा बोलत. हा आले मी. जानू तुझ्या बेबी आत्या जरा अत्तीच आहेत. अगं आता आम्हाला फक्त आंघोळ घालायची बाकी ठेवली होती माहितीये का त्यांनी. एवढं करायचं असतं का सोळं ओळं. आम्हाला काही मुलं झाली नाहीत का. आई त्या बाळाच्या काळजीनेच बोलल्या की नाही. तायडा ती झोपली काय. हो ती आत्ताच झोपली. आणि बघितलाय म्हणून तुला सांगत होतो लवकर जाऊया. खेळलो असतो ना हिच्या बरोबर. तू काय खेळणार होतास तिच्या बरोबर. म्हणजे तिला खेळवलं असतं ना. आता आयुष्यभर खेळवायचंय मामाला भाचीला माहितीये का. भाची काही सोडणार नाही, मानगुटीवर बसेल मामाच्या. मानगुटीवर काय. अगं मामा आणि भाचीचं नातच असं असतं. जानू काय सुंदर आहे खरंच. आणि हसरी आहे अगदी. अगदी ना परीसारखीच वाटते. अगं तिचं घरचं नाव परीच ठेवलंय आम्ही. वा खरं की काय. म्हणजे मी बोलायला आणि तुम्ही म्हणायला. खरंच अगदी नावाला साजेशी आहे बघ. खरं सांगू काय, तुझ्यासारखीच दिसते ती. त्या आपल्या उगीच म्हणाल्या त्यांचा मुलगा ना म्हणून म्हणाल्या त्या. खरं सांगू तुझ्यासारखीच आहे अगदी हसरी. अगदी सेम टू सेम. हे पण एक बघ एक बघ, हा हनुवटीकडचा भाग आहे ना तो मला ना जरासा मामासारखा दिसते. बघ बघ बघ. आई अगं ती सगळ्यांसारखीच दिसते. ती आय्याजींसारखी दिसते. श्री पासून ते बाबांपर्यंत, अगदी पिंट्यापासून सुनीतापर्यंत सगळ्यांसारखी दिसते ती. ते सगळ्यांचा अंश असणारच ना. एक मिनिट, सुनीताचा अंश का असेल. असू दे रे पिंट्या. अरे ती पण आपलीच आहे ना. ए बरं
तिचे बाबा कसे आहेत आता? बरे, पण तरी काळजी घ्यावी लागणारच ना त्यांची. ऐक, तू तिला सांग बरं का, बाबांजवळच थांब म्हणावं. बाबा अगदी ठणठणीत होईपर्यंत हलूच नको म्हणावं तिला. तेच सांगितलं तिला मी. बरं जानू, बाळाच्या आंघोळीचं बिंगोळीचं काय? सगळं व्यवस्थित होतंय. तू टा वगैरे बांधतेस ना? हो आई, बांधते. आणि बाळाला धुरी-बिरी देता ना? हो. आणि तू मफलर का नाही बांधलास? कानाला जरा बांधून ठेवत जा. बाळाला सर्दी बिर्दी झाली तर ते काही बोलू शकतं का? त्याला काही होतंय ते आपणच सांभाळलं पाहिजे ना. रोज नीट व्यवस्थित बांधूनच ठेवतो तिला. नेहमी बांधूनच ठेव. सायडा, कधी उठणार? पिंट्या, आत्ताच झोपली आहे की नाही ती? झोपण्याच करिअर दिसतंय हिचं. ती फक्त जेवणापुरती उठते, मग परत झोप. जानू, अळीवाची खीर आणली तुझ्यासाठी आणि मेथी आणि डिंकाचे लाडू पण आणले. बघ, सांग मला कसे झाले आहेत ते. आई, तू कशाला करत बसलीस? अगं, असे दिवस काही रोज रोज येतात का? असू दे. अगं हो, पण घरी करून ठेवलंय, इथे सगळं केलंय. हो, पण माहेरचं नको का काही? उगाच तुझ्या सासरच्यांना काही वाटायला नको. काही नाही वाटणार त्यांना. आपण बेबी आत्यांना विचार हा आधी. अगं काहीही म्हणणार नाहीत त्या. सायडा, मी बाबांना संध्याकाळी घेऊन येतो. मी खरं तर आहे ना आत्ताच आणूया असं म्हणत होते ग, पण कालपासून त्यांचे पाय एवढे दुखतायत ना, म्हटलं नको बाई. एक तर आमच्या इथून येताना ती रिक्षा मिळत नाही, ते बसने असा धकाधकीचा प्रवास करून येणं नको. हा घेऊन येईल ना संध्याकाळी? चालेल. अगं म्हणून म्हणते मी याला फटफटी घे म्हणून. पुन्हा सुरू झालीस तू? ए, तूच सांग, बरोबर आहे की नाही माझं? एक मिनिट, तुला चालवता येते? हा, म्हणजे मित्राचं शिकलोय. या कधी? लायसन्स वगैरे पण आहे? काढलंय. तू कधी केलेस हे सगळे उद्योग? मला का नाही सांगितलं? अगं म्हणून म्हणते मी त्याला, त्या मनीष सारखी फटफटी घे एकदा. माझ्याकडे आहे, माझी कुडी आहे आणि थोडेसे पैसेही साठवलेले आहेत, हे देईन मी त्याला. नाही तसं नाही अगदी, पण तुला आवड असेल आणि खरंच नीट येत असेल तर तू खरंच घे ना. आता घेईल बघ, ताईने सांगितलंय ना. मग खरंच असं काही नाही आहे. अगं गंमत करते ग. काय मग, छान वाटतंय का आता आई झाल्यावर? वेगळंच वाटतंय. आता तुला आई होणं म्हणजे काय हे कळेल, आणि आई आपल्या लेकरासाठी काय काय करू शकते हे सुद्धा कळेल. आणि मग खऱ्या अर्थाने तू मला माफ करशील. आई, अगं मी आधीच माफ केलंय तुला. मग मग असं का होतंय मला? कारण तू स्वतःला माफ करत नाहीयेस. आई, अगं झालं गेलं सगळं सोडून दे ना आता. आम्हाला आत्ता आहे ना अगदी तशीच आई हवी आहे. अगं कुणाच्याही मनात अडी नाही आता कुठलीही. हीच आई आणि हीच सासू हवी आहे आम्हाला कायमसाठी. आणि आता तू जुनं काहीतरी आठवून माझ्या या आईला त्रास नको देऊस. हा नाही नाही, हे बघ सरू, ऐक माझं. मी मसाजवाल्या बाईंना सांगितलेलं आहे, त्या येणार आहेत. तू उगाच आता परत दुसऱ्या कुणाला तरी फोन करत बसू नको ग. शेख शेगडीचं सगळं इंदुबाईंनी बघते. डोंट वरी. हा नाही, जान्हवीची आई आणि पिंटे आलेत. हो, आत्ता निघतेस तू? कमाल करतेस सरू. अच्छा, राहायला येणार आहेस? हा मग ये ये. तुझ्या सासू नको नको, तुझ्या सासू सासऱ्यांना आत्ता नको. बारशातच बोललो त्यांना आता. हो हो, चल मी ठेवते. उगाच कशाला. बाय बाय बाय. अगं येऊ दे की त्यांना. कशाला उगाच वहिनी? कमाल करतेस तू पण. ए वहिनी, कुणी काहीही म्हणून मी कुणाचं काही ऐकणार नाहीये. मी देवला सुद्धा सांगितलंय की आत्ता यायचं नाही, बारशालाच यायचं. धन्य आहे तुझी. ए वहिनी,
ते सरू काहीतरी म्हणाली होती ना, काजळ घालायचंय बारशानंतर बाळाच्या डोळ्यात वगैरे. हो. ते काही करायचं नाहीये. अगं पण डॉक्टरांनी तसं सांगितलंय. बघूया, अजून पुष्कळ अवकाश आहे त्याला. पण मी आधीपासून सांगून ठेवते, उगाच नंतर वाद नको. बरं, जान्हवीला खीर दिलीस? हो दिली. आणि भाताचं काय केलंस? बेबी, भात खायला अजून अवकाश आहे. तो जेव्हा खायचा असेल ना, तेव्हा ताजा गरम गरम करून देणार आहे मी तिला. मी आपली आठवण केली, नंतर देशील. तुला काय वाटलं मी उपाशी ठेवणार आहे तिला? माहेर. आता ह्याला काय झालं? हॅलो, हा बोल. जेवलास? मी काय करणार? बाळ आणि बाळंतिणीची सरबराई चाललीये, दुसरं काय. हो हो, नाही नाही नाही, आत्ता येऊ नकोस, बारशालाच ये डायरेक्ट आता. अरे अरे हो, आणि लक्षात ठेवा, मी पण बारसं झाल्यानंतर मगच घरी येणार आहे. हा, बाय. हे बरं आहे, हं? म्हणजे आपण इथे राहायचं आणि तिथे त्याला शिकवत राहायचं काहीतरी. बहिणी, बरं मला भूक लागली, काहीतरी दे ना. लाडू देऊ? हा चालेल, आली वाचे. बापरे, बेबी आहेत त्यानं स्वच्छतेचं फारच मनावर घेतलंय. बाळासाठीच करतायत की नाही त्या? हो अगं, पण काय जान्हवी, तिकडे मी घेतो, तू अवघडलीशील. घेशील का? आनंदानं. मग आज काय काय झालं? पिंट्या आणि आई आले होते. हो, काय म्हणतात आजीबाई? अरे एकदम खुश. पण तिच्या मनात अजूनही थोडीफार खतखत आहेच रे. कशाबद्दल? ती जे काही वागली त्याबद्दल. म्हणजे बघ ना, आता खरं तर आपण सगळ्यांनी माफ केलंय तिला, पण तिच्या मनात ते सगळं अजूनही आहे. अरे कुठेतरी तिने माफ केलं पाहिजे की नाही स्वतःला? जोवर आपल्या वागण्यातनं असं दिसत नाही ना की आपण तिला माफ केलंय, तोवर त्यांना तसं वाटणार नाही. आणि होईल सगळं नीट. आपलं मन असतं ना, ते फार गमतीशीर असतं. त्याची गणित फार अवघड असतात, सुट्टील हळू. ओ खरंय. अरे श्री, मला वाटतं तिला झोप लागलीये. पाळण्यात ठेव तिला. नक्की? हो, गाढ झोपलीये ती. आता बेबी आत्याने पाहिलं असतं ना तुला, तर चांगलाच झापला असता. अगं ती नव्हती म्हणून तर केलं. ऐसे करने से तो प्यार फैलता है ना. जान्हवी, पण खरंच हसरी वाटते. बाबा सुद्धा म्हणाले असं. हो ना? हा, म्हणजे पिंट्या, आई, बेबी आत्या सगळेच म्हणाले होते, पण बाबांचं म्हणणं जरा विशेष आहे. म्हणाले तुझ्यासारखीच आहे हसरी. चल चल, काय तुझ्यासारखी? माझ्यासारखी आहे, सेम टू सेम. घरात कोणाला विचार. माहेरच्या सगळ्यांना वाटतं ती माझ्यासारखी आहे, सासरच्या सगळ्यांना वाटतं ती तुझ्यासारखी आहे. आता मलाच कळत नाहीये ती कोणासारखी आहे. अगं आपल्या दोघांसारखी आहे. बाबा काय इमोशनल झाले होते माहितीये? होणारच ना रे. त्यांची मुलगी आता आई झाली आहे. आजपर्यंत त्यांनी जिला मुलगी म्हणून माया लावली, वाढवलं, आज तीच मुलगी आई होऊन तिच्या मुलीला माया लावायला सज्ज झाली. याच अप्रूप वाटत होतं त्यांना. म्हणत होते आज आई असती तर किती छान झालं असतं. माझ्या आईचीच आठवण आली त्यांना. रडायला लागले. मला पण रडूच आलं. मग आई असती तर आज किती खुश झाली असती ना, असं म्हणाले मला. पण मग मी त्यांना समजावलं
की गेलेल्या माणसांसाठी दुःख करण्यापेक्षा आयुष्यात असलेल्या माणसांना व्हॅल्यू केलं पाहिजे ना. आणि आई आहेच की, आता तर खरंच आई झाली आहे ती. तसं हसले आणि म्हणाले, बाळाची आई आत्ता झाली आहेस तू, पण आमच्या सगळ्यांची तर फार पूर्वीपासूनच आई आहेस. हे मात्र मलाही पटलं. म्हणजे तुझ्यामध्ये त्या केअरिंग नर्चरिंग क्वालिटीज ना अगदी पहिल्यापासून आहेत. बाळाला जन्म तू आत्ता दिलायस, आई खरंच तू सुरुवातीपासून आहेस सगळ्यांची. म्हणूनच मला वाटतं ना श्री, की आई होण्यासाठी बाळाला जन्म देण्याचीच गरज नसते. तिथं मनाची अवस्था असते, प्रेम करण्याची भूक असायला हवी. आणि प्रत्येक बाईमध्ये हा गुण असतोच. म्हणून तर मी गीताला पण सांगत असते की तू बायोलॉजिकल मदर नाहीयेस ह्याचं वाईट नको वाटून घेऊस. तू एक उत्तम आई आहेस आणि बाळ आल्यावर ते सिद्ध करशील तुझ्या वागण्यातनं. हा बरं, आपलं दुसरं बाळ येत्या मंगळवारी येत आहे. 2 दिवस आधी आलं असतं तर दोन्ही बाळांची बारशी एकत्र झाली असती ना. ठीक आहे, हरकत नाही. ए श्री, आपलं जग किती सुंदर होईल ना. या 2 मुलींमुळे अगदी समृद्ध होईल. मला तर असं वाटतं ना की इतकी वर्ष मी कशी जगले. मी आई होण्यासाठीच आहे. टिपिकल आई झाली माझी बायको. तू बाबा नाही झालायस का? हा, जान्हवी, आई बाबा होण्यात इतकं सुख असतं माहित नव्हतं ग. नाही, मला काहीच ऐकायचं नाहीये. नाही, मी ठेवते फोन. इंदे, काय भाऊजी येत आहेत का? कोणास ठाऊक. येतील हो. त्यांना सुद्धा त्यांच्या नातीचं कौतुक असणारच ना. हो, असेलच. मी बजावलंय त्यांना, आता बघूया काय करतात. बरं वहिनी, घुगऱ्यांसाठी हरभरे भिजत घातले. हो, बघितले मी. आणि वहिनी, हा काय ग? अमृतसाठी घेतलेले वाळे बाळाला दिले तर चालतील का? नाही नाही, नको नको नको. अगं दे ना. लाभले नाही तर? इंदे, असं काही नसतं. प्रेमाने दिलं ना की सगळं लागतं. आणि अमृतच्या बाबतीत जे घडलं ते आपल्या बाळाच्या बाबतीत नाही घडणार. आपलं बाळ त्याचं स्वतःचं भाग्य घेऊन जन्माला आलंय, असा विचार सुद्धा नको आणूस मनात. दे. ठीक आहे, मग देते. आणि हो, हे बघ काय आहे? अय्या, बाटी आणि चमचा आणि ढोकळा. तुला आठवतंय श्रीला गुटी द्यायचो आपण ह्यातून. अजून तुम्ही जपून ठेवलंय सगळं? श्रीच्या बाळासाठीच ठेवलं होतं. या वाटीतनं गुटी घेऊन श्री जसा कर्तबगार आणि हुशार झाला ना, तशी आपली नात पण होऊ दे. तशीच होईल बघा तुम्ही. फक्त हे यायला पाहिजेत बारशाला. येतील हो, नका काळजी करू. बरं वहिनी, हे ठेवा. मी जाते, माझी बरीच शिलाईची कामं राहिली आहेत. आई, ए आई, अगं तू मागवलेल्या चेन आल्यात. आल्या का? हे बघ, सुंदर आहेत ग. ए, पण तू 3 का केलेस? अगं, एक बाळासाठी आणि 2 आई बाबांसाठी त्याच्या. पण मग बाळासाठी मोठी नाही वाटत आहे? अगं, घालायचे कुठे त्याला?
नुसती अंगाला लावायची आणि ठेवून द्यायची, नंतर घालायची. आणि आई बाबांसाठी कशाला? प्रेमाची भेट द्यायला निमित्त लागत नाही बेबी. पण आई बाबांना द्यायचं असतं का? आपल्यावर आहे. मला द्यावंसं वाटतंय, मी देतेय. त्या दोघांनी या घरातला नात्यांचा डोलारा कसा सांभाळून ठेवलाय. आता मी निश्चिंत झालीय. ते दोघं नीट सांभाळतील, मला खात्री आहे. नशीब आता मी डोळे मिटायला मोकळी असं म्हणाली नाहीस. नाहीच म्हणणार. माझ्या दोन्ही पणत्यांना वाढताना पाहायचंय मला. आई, बाळ आल्यानंतर कसं सगळं बदललेत नाही? उत्साह संचारलाय सगळ्यांच्यात. आता बाळ आल्यानंतर खऱ्या अर्थाने हे गोकुळ झालंय. खरंच. बरं, एक महत्वाची गोष्ट. आज तू आणि जान्हवीनी नऊवारी नेसायचे आणि आम्ही सगळ्या पैठण्या नेसणार आहोत. नऊवारी? मी? म्हणजे? अगं, माझ्याकडे आहे कुठे नऊवारी? आहे आई. अगं, ती रमाकांतच्या लग्नातली आहे. असू दे की. अगं पण हे बघ, तू पणजी आजी दिसायला हवीस की नाही? म्हणून तुम्ही दोघींनी नवारी नेसायचे आणि आम्ही सगळ्यांनी पैठण्या. धमाल करूया आज. चल, खूप काम आहे, मी आलेच. हो, मी जान्हवीला सांगतो. हा, मी बोलतो तुमच्याशी. थँक्यू, बाय. सॉरी 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 झोपलीये ना ती. सॉरी. बरं, काय झालं? माझं बोलणं झालंय. मग काय म्हणाले? ते म्हणाले सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या आहेत, पुढच्या आठवड्यात बाळाला घेऊन जाऊ शकता. म्हणजे बारशाला नसणार? आता काही पर्याय नाही. श्री, मला वाटलं होतं दोघींचं बारसं एकत्र करू आपण. ठीक आहे, तिचं बारसं आपण नंतर करू. ओ, काय झालं माझ्या परिराणीला? काय केलं कोणी? हो, काय झालं? नाही रे. मग रडते काही आता? अरे बाळ ते रडणार की नाही? पण म्हणजे काहीतरी झालं ना? नाही श्री. ओ, ऐश्वर्याला आमच्या परिराणीला. हो, आपण हात करूया त्याला. ओ नाही. हा, वा, अगं बाई, किती छान आहेत वाळे हे. खरंच छान आहेत, छान आहेत. चॉईस तुमच्या सुनेचा आहे बाबा. हो, तिला बरं सुस्त नाही हे असं काही काही आणायला वगैरे. अगं आई, तिनं कधीपासूनची तयारी सुरू केली होती. पण बघ ना, तिलाच येता येत. म्हणजे ती म्हणालीये बाबांना जरा बरं वाटलं तर येईल. हे बघ, तिला म्हण काही फार धावपळ करू नको, सहज जमलं तर ये. जानू म्हणालीच आहे, या आठवड्यात नाही जमलं तर पुढल्या आठवड्यात आणखी एक बारसं आहेच, नवीन बाळाचं नाही का? हो, तिला म्हण तेव्हा ये आणि आत्या म्हणून काय ते नाव ठेव बाळाचं. हो बाबा, तिनं केव्हापासून ती पुस्तकं जमवायला सुरू केली आहेत काय म्हणतोस बाळांच्या काय? नावांची. अरे वा. हो, पण नाव मात्र जानूला विचारूनच ठेवायला सांगा. नाही नाही, म्हणजे आत्या म्हणून मान आहे, पण काय माहितीये ना, आपल्या बाळाचं नाव आई बापाला जास्त घ्यावं लागतं. त्यामुळे ते त्यांच्याच सोयीचं असलेलं बरं की नाही? हे बाकी खरं आहे. हा, हो आई, तसंच होणार आहे. बर, आपण आता कधी निघायचं ते मला सांग जरा. आई, संध्याकाळी आहे वर्ष. हो, अगं हो, पण म्हणजे जरा आपण वेळेवर निघायला हवं ना. नाही, आयत्या वेळेला जाऊन चालणार नाही, त्यांना काही मदत बिदत लागणार असेल तर. अगं ठीक आहे, मग मी एक काम करतो, मी ऑफिस मधनं लवकर घरी येतो, मग जाऊ आपण. किंवा असं कर ना, तू ऑफिस मधून डायरेक्ट जा, आम्ही दोघं येतो. नाही बाबा, मला पण तयारी करायची असेल ना, मग मी पण घरी येतो, मग आपण इथून लवकर निघूया. बा, चालेल, ठीक आहे. चालेल. चल, मी निघतो वेळेत आता. ये पण. हो हो, हा, मी निघतो आता. आता तुझी कामं काही उरकत नाहीत.
ते ठेवते, मला जरा मग आठवण करा ते हो. जाता. काय जड आहे. कांता, अरे काय करतोयस तू? तू एकटी का आलीस? बाकी कुठे आहेत सगळ्या? बाळाला तयार करताय. हा बर, तू एक काम कर, मला पाळणा हलवायला मदत कर. ये. 1 मिनिट, तू पाळणा का हलवतोयस? फोटो काढायचे ना, जरा अँगल ऍडजस्ट करतोय. ये. कांता, फोटो काढणं महत्वाचं नाहीये, बारसा महत्वाचा आहे. ए, तू मला अक्कल शिकू नको. मी मोठा भाऊ आहे तुझा, सांगतोय तेवढं कर. चल जा आता. तू ठरवलेल्या बाळाचं नाव ठेवणारच नाहीये मी. तू कशाला नाव ठेवणार आहेस? तू काय बाळाची आत्या आहेस? तिच्या बापाची तरी आहे ना. म्हणून तुला कोण सांगणार नाव ठेवायला? 1 मिनिट, सुनीताचा मला फोन आला होता. तिच्या बाबांची तब्येत बरी नाहीये, ती येणार नाहीये बारशाला. अरे देवा, म्हणजे खरंच तू नाव ठेवणार आहेस? अर्थात. पण चल ठीक आहे, मला मदत कर ना जरा थोडी. कांता, केवढा जड आहे तो पाळणा. कसं? म्हणूनच सांगतोय, तू अगदी सहज मदत करू शकतेस. हे बघ, फक्त अशी वळ हं. आणि जरा थोडीशी अशी फुंकर मार पाळण्याला. मी फुंकर बरं, तू पाळणा हलणार आहे. तू आता मला- तू करून तर बघ. एवढा जड अगं, पाळणा करून बघ, मी- त्याशिवाय मी कसं तुला कळेल तुला? तू मला आजी आजोबा झालाय तुम्ही, तरी भांडणं संपतच नाहीये तुमची. आली पप्पी आली. पप्पी काय कांता? अगं पप्पूची पप्पी. शी भाऊजी, शी, किती घाणेरडा आहेस ना तू. पप्पू कुठे आहे? तो संध्याकाळी बारशालाच येणार आहे. देवला सुद्धा सुट्टी मिळालेली नाहीये, तो सुद्धा संध्याकाळीच येणार आहे बारशाला. आमची बायको आली वेळेत. अब ऐक ना, मी बाळाची पत्रिका तयार करून घेतलीये. अरे अरे वा. वा. हो, खूप चांगले योग आहेत, खूप मोठी होणार आहे. घराण्याचं नाव 7 समुद्रापलीकडे नेणार आहे. अतिशय कर्तृत्ववान कन्यारत्न आहे असं लिहिलंय बघ याच्यात. वा. काय सांगतेस काय? बघू बघू. हो, बघ ना बघ ना. नाही नाही, आधी जान्हवीला दाखवून येते मी. पण मला थांब ना, नंतर दाखवते. ही कांता, खरंच आपली परी कर्तृत्ववान होईल का रे? अगं प्रश्नच नाही. माझ्या संस्कारांखाली, माझ्या शिक्षणाखाली लहानाची मोठी होणार. तुझ्या मग अजिबात तिचं काही भलं होणार नाही. गप्प बस. तू सुद्धा लहानपणापासून माझं ऐकलं असतंस ना, बुद्धिमान झाली असती. आता नुसतीच पैलवान झाली असती. कांता, तू मला पहिलवान म्हणालास? बरं ऐक, मला आता मदत कर थोडी. नाही नाही, मला मी बिलकुल करणार नाही मदत तुला. नुसतं इथे अशी वळ, फक्त नाही. उलटी वळ आणि जोरात ओरड, कांता कांता. हे बघ, हल्ला हल्ला बघ, हल्ला. माझ्या एवढ्या पाळणा हल्लेला नाहीये बिलकुल. तू नाटक करतोस. तू नाही नाही बिलकुल. इथे उभी रे. काय तू इथे उभा राहा. तू आधी नाही, तू उचलून दाखवा. बोलूच नको. जाऊ दे, मी जाते. कळजा हसू येते आता. काय ले? काय ग, आता काय हसू येत आहे? झालं रडून झालं? श्री, तुम्ही छळू नका त्यांना आता. मी काहीच करत नाहीये. अरे खरा रे. हॅलो. अरे हा. तो बाबा आम्ही आलोच. त्रास देतोय. आलो. श्री, नाही काढायचंय आता आपल्याला. आपण कसे हसत होतो. हे बघ सुनीता, ऐक मी काय सांगतो ते. तू इथली अजिबात काळजी करू नकोस. तू बाबांची आधी काळजी घे. हा, अगं बाळा, बारशाची काळजी नको तुला. ते सगळं होईल व्यवस्थित. आणि आम्ही सुद्धा बारसं झालं ना की लगेच तुझ्या बाबांना बघायला येतोय घरी. हो हो. डॉक्टरांचं काय म्हणणं आहे पण? बर बर. नाही नाही नाही, मग तू थांब तिथेच. पिंट्याही आहे का तिथे? दे जरा. हा पिंट्या, आहेस ना तू तिथे? हो, तू एक काम कर, तू जरा ताईला फोन कर. मी बोललोच आहे तिच्याशी, सगळी परिस्थिती सांगितली तिला. पण तू सुद्धा एकदा कर. अरे समजून घेईल ताई, काही काळजी नाही. आणि हे बघ, पैशासाठी मागे पुढे बघू नका. माणूस महत्वाचा. पैसा कधी कमावता येतो आयुष्यात नंतर. हा हा,
मग तू परस्पर येतोय. बघ कसं जमतंय ते, नाहीतर थांब, काळजी घ्यायला हवी आपल्याला. हो ठेवू. बर बर चल. काय काय म्हणाली, येते ना बारशाला? नाही, तिला नाही जमत आहे यायला. थोडा वेळ तरी येऊन जा म्हणून सांगायचं ना. अगं तिच्या घरात धावपळ करणारी ती एकटीच आहे. खरं तर आपण पिंट्याला सुद्धा सांगायला हवंय तिथे थांब म्हणून. खरंय. पण ताईच्या बाळाचं बारसं म्हणजे त्याचा जीव वर खाली होईल. आणि तो तिथे थांबलेला सुनीताला सुद्धा चालायचं नाही, त्यामुळे येतोय तो. आपण जाऊया का हो बघायला? जाऊया म्हणजे काय, जायचंच आहे आपण. बारसं आटपलं की जाऊया. पण आहेत कुठे ते, म्हणजे घरी आहेत की हॉस्पिटलमध्ये? नाही, आत्ता घरीच आहेत. पण गरज लागली तर हॉस्पिटलमध्ये हलवायला लागेल. माणसाचं काही खरं नाही हो. म्हणजे बघा ना, आत्ता बरं आहे असं म्हणेपर्यंत तब्येत कधी बिघडेल हे काही सांगताच यायचं नाही. या वयामध्ये आता प्रत्येकाने आपापल्या तब्येतीची काळजी घेऊनच जगायला हवं. तेही खरंच आहे म्हणा. बरं, पिंट्या कधी येतोय मग? येतो म्हणाला लवकरच. चला, मी ना जरा साड्यांचं बघते. पहिलीच नात आहे, जरा अगदी अशी नटून बिटून जाईन म्हणते. ती साडी बघते कुठली. आटप लवकर. हो. काय? अहो असं काय करताय? परवापर्यंत सगळं नक्की होतं ना, मग अचानक असं काय झालं की यायचंच कॅन्सल झालं तुमचं? आपल्या नातीचं बारसं आहे, तुम्हाला काही वाटत नाही काही ते यायला पाहिजे असं? स्त्रीच्या बारशाला नव्हता, निदान नातीच्या बारशाला तरी असायला पाहिजे नाही ते? काय झालं? बोल बाबा, तूच बोलत तुझ्या बाबांशी. मला तर काही सुचतच नाहीये. येणार म्हणाले होते आणि आता म्हणतात की जमणारच नाही. सांगितलं होतं की बारशाला आलो की कधीच परत जाणार नाही, आणि आता यायचंच नाही म्हणतात. मला तर काही सुचतच नाहीये. त्यांची मर्जी, आपण काय करणार? बाबा या हो आता परत, नका रडवायला. या. ते कसले येतात आता? आणि आता यायचं म्हणाले तरी बारशापर्यंत पोहोचणार आहेत का ते? तरी मी श्री रोज त्यांना बजावत होते, सांगत होते तुम्हाला यायला पाहिजे, बारशाला यायला पाहिजे. आणि मला वाटतच होतं असं काहीतरी होणार आहे म्हणून. शांत हो, शांत हो. अरे फोन ठेवून काय दिलास? काय म्हणतात ते तरी बघ ना. आणि त्यांच्यावर रागावू नकोस. उगाच नाही करणार ते, असं काहीतरी काम असलं त्यांना नक्की. त्यांनाही नातीची ओढ असेल असणार आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. येतील ते, नक्की येतील, आज नाही तर उद्या कधी. बाबा या, परत या. हा हा. हसायला काय झालं तुला? माझ्या जीवाची घाल मेल होते आणि तू हसतोय. काय होई, काय पद्धत झाली का थट्टा करण्याची? बाबा वेलकम बॅक. येस, माझा मुलगा बाप झाला, बाप. बाबा नमस्कार करतो.
दादा ए तू मिठीच मारणार आहेस? पाया कोण पडणार? तू कांतासारखा वागू नको हं? मी कांताचाही दादा आहे, त्यामुळे तुला छळण्याचा अधिकार मला त्याच्याही पेक्षा जास्त आहे. बरं ओके. चला बाळ कुठे? ए, नाही नाही नाही, आत्ता बाळाला नाही भेटायचं. मग का? का काय बाहेर ना आलास ना, आधी आंघोळ कर. अरे आंघोळ कशाला? आंघोळ करायची रे. बाळाजवळ जायचं असेल तर हायजीन नको का सांभाळायला? अशी बेबीची शिस्त आहे. होय. चला. अहो तुम्ही आता जाणार नाही ना? नाही जाणार ना. काय आंघोळीला. अगं बेबीची शक्ती आहे तशी. काय रे कसली थट्टा सुचते तुम्हाला? खरंच सांगा, परत कधीच जाणार नाही ना? अगं कधी नाही जाणार, कायम चालू आहे आता. अगं बेबी नाही, सरू नाही, मग नातवंडांना खेळवायला आजोबा नको का? चल. किती बरं वाटतंय ना? मी आईला सांगून येते. थांब थांब, आईजीकडे मी जातो. मी कुणाला सांगू? मी इंदू वहिनीला सांगते. आलेच. इंदू वहिनी. इंदू वहिनी. इंदू वहिनी. इंदू वहिनी. दादा परत आला. काय? हो. भाऊजी परत आले? आणि कायमचा. अगो बाई, देवच पावला. वहिनींच्या जीवाला नुसता घोर लागला होता. हे काय पारशाची तयारी? हो. अरे वा. आणि ह्याचं काय, बाळकृष्णाचं काय? होतंय होतंय, सगळं तयार वा वा होतंय. वा. बरं, हे सगळं आटपाडी ये. हा? मी आलेच. आले आले. अगो बाई, बरं झालं. झाली का? द्यायचं ना काहीतरी. योगतली माझी शिंदली. ओले बाबा. श्री हो. हे घे. बाबा हे काय? माझ्या आयुष्यभराची कमाई. म्हणजे? ही माझ्या आयुष्यभराची कमाई आता मी तुमच्या सुपूर्द करतोय. बाबा हो, त्याची काय गरज आहे? मला आहे. हे बघ, उगाच डोक्यावर ओझं वाटत. हे सगळं मी तुमच्या दोघांच्या आणि माझ्या नातीच्या नावावर केलंय. बाबा हो, याची खरंच गरज नाहीये. गरज आहे. मागच्या वेळेला मला हे सगळं करायचं होतं, पण तू रागावलेला होतास आणि तू काहीही घेतलं नसतंस. बाबा बाबा ते वेगळं होतं. हे श्री हे म्हणतात तर घे ना. आई. श्री, तू हे घेतलंस तर मला फार बरं वाटेल. अहो बाबा, तर मला हे सगळं नकोय. आता मला माझी आई, माझी बायको, माझी नात, माझा मुलगा, माझी सून, माझ्या बहिणी, माझा भाऊ, या सगळ्या गोतावळ्यात रमायचंय. आनंदानं आयुष्य घालवायचंय. खूप वणवण केली, खूप मरमर केली. आता बास बास. तुला मोठं होताना पाहिलं नाही ना, माझा मूर्खपणा झाला बघ. पण आता ती कसर मी या माझ्या नातीबरोबर भरून काढणार. आता माझं सगळं आयुष्य या नातीसाठी ठेवलंय मी, आणि म्हणून मला हे सगळं नको आहे रे. बघ, तू बाकी सगळं अगदी व्यवस्थित केलंयस. तुझ्या बापाचा हा शब्द मोडू नकोस.
आता हा भार तू उचल, म्हणजे मी आजोबा म्हणून माझं कर्तव्य पार पाडायला मोकळा. बाप, नमस्कार करतो. आयुष्यमान भव. लव यू बाळांनो. सुखी राहा. हो हो, अरे नाही, मी निघतोय, पण गीता आली नाही अजून, तिचीच वाट बघतोय. नाही हो, मी रेडी आहे, ती आली की लगेच निघू, 5 मिनिटात येईल. अरे हो हो हो, येतो. आली आली आली, ठेवतो. चला. वेळेत आलात आपण अगदीच. मार मार मार, तू टोमणे मार. बरं, आता गिफ्ट काय आणलंय सांगणार आहेस? मला ना काही सुचतच नव्हतं जान्हवीच्या बाळासाठी काय आणायचंय ते. स्वाभाविक आहे. इतके फिरले ना मी, आय दुखायला लागले माझे. बर. एरवी काही अडलं की मी जान्हवीला फोन करते, पण आता फोनही नाही करू शकत ना तिला. हो, आणि आता तिला फोन केला की ती फोनच घेत नाही. घेत नाही काय, बाळात बिझी असेल ना ती. तिला वेळच मिळत नसेल, लक्षातच राहत नसेल तिच्या. असंच होतं माहितीये का, इतकी मग्न असते ना बाळात आई की तिला दुसरं काही सुचतच नाही. फोन बिन साठी माफ करावं लागतं आईला. हे सगळं तुला काय माहिती? ताईमुळे. ताईची 2 बाळंतपणं पाहिली आहेत ना मी, दोन्ही वेळेला माहेरीच होती ती. हो हो, इतकी बिझी असायची ना बाळात. बरं, जिजूला जर बोलायचं असेल ना तर आमच्या फोनवर फोन करावा लागायचा. त्यानंतर ती फ्री असेल असं नाही. कधी बाळ झोपलेलं असायचं, कधी दूध पित असायचं. पण जिजूने खूप पेशंटली घेतलं सगळं. खूप समंजस आहेत माझे जिजू. हो हो, आहेतच. इतरांसारखे नाही. झालं, घसरली गाडी माझ्यावर. मिळालं समाधान. हा, मग आता गिफ्ट काय घेतलंय ते सांगणार आहेस? अरे हो, ते सांगायचंच राहिलं. काय झालं ना की मी ताईला फोन केला, मग ताईने मला सुचवलं की तू हे बघ, आता किती पाल्हाळ लावतीयस तू. आता अशीच आहे मी. काय ते पदरी पडलं आणि पवित्र झालं असं समज. वा. अरे तुलाच त्रास कमी होईल. हो, तर त्रास कमी होतोच आहे, प्रश्नच नाही त्या बाबतीत. जाऊयात आता आत. अरे तूच बोलत बसलायस. मी बोलत मी बसलो. पटकन तयार होईल. चल आता हो. आवर. चल, येताय? हो, लवकर या. आले. हॅलो. हा, हॅलो ताई. हा, बोल बोल पिंट्या. काय झालं, तुझा आवाज कसा येतोय? हे काही नाही, बाळ झोपलंय. सॉरी सॉरी, मग नंतर करू का? अरे तू का हळू बोलतोयस? सॉरी. वेड आहेस का तू? किती वेळा सॉरी म्हणतोयस? काय झालंय? मॅडम, खरंच सॉरी. रे, खरंच मी तुला सॉरी म्हणायला फोन केला. काय रे, काय झालं? अगं, आता सुनीताच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं. बरं, काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, टेस्ट केल्यात खूप साऱ्या. बापरे. हो ना, आणि उद्या अजून पण टेस्ट करायचे आहेत. खूप त्रास होतोय का रे त्यांना? हा, म्हणजे त्रास होतोच आहे, पण त्यापेक्षा ते घाबरलेत जास्त. आई ग, बिचारे. हो ना, सुनीताच्या आईला पण खूप टेन्शन आलंय अगं. पण तू आहेस ना या सगळ्यात त्यांच्या बरोबर. मॅडम, मी आहेच, पण माझ्यापेक्षा जास्त गरज त्यांना सुनीताची आहे. बरं ऐक, मग सुनीताला त्यांच्या जवळच थांबायला सांग. आई बाबा महत्वाचे. बाबांना बरं वाटलं ना की म्हणाव आई बाबांना घेऊन ये बाळाला बघायला, आणि तोपर्यंत तिला तिथेच थांबायला सांग. मला खरंच काही वाटणार नाही रे. आणि जमलंच ना
तर मी आणि श्रीही भेटून येऊ त्यांना. हो तायडा, ते मला माहितीये, पण तुझ्या घरच्यांना. वेडा आहेस का तू? पिंट्या, अरे माझ्या वहिनीच्या बाबांना बरं नसताना जर मी तिला इथे बारशाला बोलवलं ना, तर ते कुणाला आवडणार नाही. आणि मी असं करते म्हणून मलाच ओरडतील सगळे. सगळ्यात जास्त तर तिचे भैयाच ओरडतील. तिच्या बाबांची तब्येत ठणठणीत होऊ दे, मग तिला येऊ दे भेटायला. बाळाचं काय, ते आहेच इथे. आणि आता राहिला प्रश्न बारशाचा, तर पुढच्या आठवड्यात आपलं दुसरं बाळही येत आहे ना घरी. तिचं पण बारसं आपण असंच छान करणार आहोत. तिला म्हणव त्या बारशाला ये. 2 पैकी 1 बारसं तिला अटेंड करता आलं ना तरी पुरे. हॅलो पिंट्या, काय झालं? काहीच नाही. अरे तरी तायडा, थँक्यू यार. म्हणजे ऍक्च्युली जे मी बोलणार होतो ते सगळं तूच बोललीस. बरं वाटतंय आता मला. अगं सुनीताला खूप टेन्शन आलं होतं. तिच्या आईचं पण तेच म्हणणं होतं की ती जर बारशाला आली नाही तर ते बरं नाही दिसणार. पण आता हे सगळं सांगतो मी तिला बरं वाटेल. आणि जर तिला नाहीच पटलं ना तर मी फोन लावून देईन, तूच बोल तिच्याशी डिरेक्टली. हो चालेल, पण ऐक, मी फोन घेतला नाही तर तू श्रीच्या फोनवर फोन करा. म्हणजे? अरे काही नाही, आता बाळामुळे जरा फोन सायलेंटवर असतो ना माझा, रात्री झोपमोड होऊ नये म्हणून. आणि मग माझ्या लक्षातच राहत नाही, खूप मिस कॉल होतात. बरं, आणि मग बघितले ना तरीही बाळाच्या गडबडीत पुन्हा कॉल बॅक करायचं वगैरे राहून जाते सध्या. आयडा यार, तू अगदी बाळमय झाली आहेस. ए, मी तुझी यार नाही. तू थांब जरा. मी माझ्या भाचीला पण यार म्हणायला शिकवणार आहे. फटके खाशीला पिंट्या. असं काहीही शिकवायचं नाहीये. तिच्या मामाकडून तिने सगळ्यात छान गोष्टी शिकल्या पाहिजे. नाही का बाई, मी तिला काही शिकवणार नाही. हा, मी माझ्या भाचीवर खूप खेळणार आहे, खूप लाड करणार आहे. तिला खांद्यावर बसून फिरवणार आहे, खूप गोष्टी सांगणार आहे. साधारणतः मी एवढं प्रेम करेन ना ताई तिच्यावर की आपोआप बिघडेल. अरे वा, फारच पुढचं प्लॅनिंग झालेलं दिसतंय सगळं. हो म्हणजे काय, ते सगळं तुला भेटल्यानंतर सांगणारच आहे मी. ते सगळं कर तू, पण आता सध्या सुनीताच्या बरोबर राहा. तिची काळजी घे. आणि हे बघ, समजा तुलाही नाही जमलं तरी ठीक आहे रे, काही हरकत नाही. नाही ताईडा, अगं मी येतोय. मी सुनीताशी पण बोललो, तिच्या आईशी पण हेच बोललो. तर त्यांचं तसं म्हणणं आहे की तू जा, अगदीच काही लागलं तर अर्जन्सी आली तर आम्ही फोन करू. बरं ठीक आहे, मग ये तू. ठीक आहे, बाय. आणि थँक्स. ए बरं ऐक ना, ही पुन्हा रडायला लागली. मी बोलते तुझ्याशी नंतर. ठीक आहे ताईडा. मी भाऊजींच्या फोनवर करतो फोन. हो, चल बाय. बाय. पांडुरंगा, मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे काय कुठे गेला होता? गेलो होतो इथेच जरा कामाला. बरं हे बघा ना जरा, कुठली साडी नेसू सांगा ना जरा. नेस ग, तुला आवडेल ती नेस. नाही पण तुम्ही सांगा ना जरा. तुला हवी ती नेस ग. ही बघा ना, ही नेसू को? ही नेसू? ही नेसू का आपल्या लग्नातली?
ही साडी आहे अजून तुझ्याकडे? हो, खूप जपून ठेवली मी. वा. एक सांगू, माझं लग्न ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट. मी त्याची कधी कदरच केली नाही ही गोष्ट वेगळी. त्याला जाऊ दे ना आता हे सगळं. अहो, समजा माझं काही कमी अधिक झालं म्हणजे मी गेली, तर ही साडी मात्र मला तुम्ही द्यायची. त्याला आता सगळं चांगलं होतंय तर हे कशाला बोलायचं आता? अहो, बरेच दिवसांपासून नुसतं मनात होतं माझ्या, पण कधी बोलायला संधीच मिळाली नाही. अगं पण हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? हो, नुसतं सांगतेय तुम्हाला. बर, कळलं मला. ठीक आहे. तेच नसते मी. अहो, जरा पोराला फोन लावून बघा ना, हे कधीपर्यंत येतोय ते. आणि सुनीताचं नाहीच होतंय ना? नाही होत आहे. हो, पण जानूशी बोललाय का तो? झालं बोलणं. जानू सुद्धा म्हणाली की सुनीताला बाबांसोबतच राहू दे मग. त्याची कल्पना होतीच हो आपल्याला. जानू तरी बिचारी काय बोलणार? आपल्याला माहिती आहे ना जानू कशी येते. बर चल, तू आवर. पिंट्या येईल आणि तू तयार नाहीस असं व्हायला नको. नाही नाही, हे काय, तयारच होते मी. शशिकला, काय म्हणाला? शशिकला, आज अगदी जुन्या नावाने हाक मारलीत मला. आपलं नवं नवं लग्न झालं होतं तेव्हा म्हणायचं तुम्ही शशिकला. आज अचानक काय विशेष? असंच. काय बाई तुम्ही? डोळे मिट ना. ओ, मीठ आणि हात पुढे. बर. अहो, काय तुमचं? हो, थांब. पण हे लहान मुलांसारखं वाटतंय जरा. बाई, गजरा तुम्ही आणलात माझ्यासाठी? किती वर्षांनी आणला ना? सुरुवातीला रोज आणायचात तुम्ही ऑफिस मधनं येताना. हो. शेवटी मीच बदलले आणि तुमचं वागणंही बदललं. नाही का? आपण दोघंही बदललो. पण माझ्या चुकीचा बदल होत होता. खूप झाला. हे बघ, आपल्या चुका उगाळत बसण्यापेक्षा सुधारणं महत्वाचं. तू त्या सुधारल्यास. खूप कौतुक वाटतं मला कला तुझं. खूप कठीण असतं हे. तुमच्याकडून माझं कौतुक ऐकलं ना की माझं मन अगदी सुपा एवढं मोठं होतं. खरंच जुने दिवस आठवले मला कला. एकमेकांचं कौतुक करायचो, एकमेकांची काळजी घ्यायचो. तुम्हाला आठवतं का? कधीतरी नाटकाला पण न्यायचात तुम्ही. हो ना.
आता नाही जाईन पुन्हा. अगं, नाहीतरी आपल्याला म्हातारीला नवीन घरात कामच काय. हो ना, स्वयंपाक पाणी झालं की आपण मोकळे. आता जाऊया आपण नाटकाला. तुम्हाला फार आवडतात ना नाटकं? आवडायची, पण मध्यंतरी सगळंच सुटलं. संसाराच्या रहाट गाडग्यात हरवून गेलो होतो आपण. आता आजी आजोबा झालोय ना आपण, मस्त मजेत जाऊ. आपल्या नातीला घेऊन बागेत जाऊ, तिच्या बरोबर खेळू, नाटकं बघू, आईस्क्रीम खाऊ, सगळं करू कला आपण. हो, अगदी तुम्ही म्हणता ना तसंच करू आपण. प्रेमाने करू, मायेने करू. हा पिंट्या, अरे आम्ही तयार आहोत. ये तू, ये लवकर. हो हो, चल लवकर तयार हो. झालं का? हो, चेन द्या ना. हा, काय सुंदर झाले का सारे? झाला गोप्यात. हो. ए, कणकेचे दिवे ठेवले सगळीकडे? हो, ठेवले. हो, पाण्यापाशी ओट्यापाशी सगळीकडे ठेवले. बरं, आणि बाळंत विळा? हो, तयार आहे. आणि बाळाची कुंची? वहिनी सगळं जागेवर आहे. टेन्शन घेते. गोड दिसते. छान झालं ना? आपल्या बाळासारखंच गोड. बरं, पटकन आवरा, लोक यायला लागले. हो, आलं. मी आले. झालंच आहे. फायनल टच. हा. शरा, चल आवर. किती वेळ लागतो तुला आवरायला? खाली सगळी तयारी झाली सुद्धा. चल लवकर. आले चला. काय झालं? शिट्ट्या कसल्या मारताय? हा शरा, हा, शिकणे दिसते तू. ईश्वर, रोज का अशी नटून थटून तयार होत नाहीस तू? मला वेळ लागलाय रोज हे असं नटायला. आज जरा असंच गंमत. बेबी वंसांनी फरमान काढलं आपण सगळ्या पैठण्या नेसूया म्हणून मग काढली आज कपाटातून. बरं, चला चला लवकर. बरं, 1 मिनिट. ओ, काय चाललंय? हे बघा, ठीक आहे. अंगठी अरे वा, छान. जान्हवीच्या बाळासाठी मस्त. माझ्या स्वतःच्या कमाईतून केली. तिला थोडीच घालायची, बाळाला घालायची ना. काय हो, धड प्रश्न विचारला त्याचं धड उत्तर द्या. आवडेल का नाही? आवडेल आवडेल. याच्यापेक्षा तू आता पटकन खाली आलीस ना तर ते आम्हाला सगळ्यांना जास्त आवडेल. हा, चला चला. बरं, ऐका ना, सगळं व्यवस्थित आहे ना? ती खरंच छान दिसते ना. आहा, ती पाहताच बाला कलिजा खलास झाला, पुरे छातीत इश्क भाला की आर पार गेला. हा, श्री आले आले. परत झाला सर, मुंबईत नव्हते ते. कुठे गेलेत? कॉन्फरन्स साठी गेलेत दिल्लीला. अरे वा. हे पण म्हणजे आज ते बारशाला नाही येऊ शकणार. नाही ना, वाईट वाटलं त्यांना, पण काय करणार ना आता. बर. आणि ते नव्हते म्हणून मला सटकता आलं लवकर. लवकर? हा. नाही बरोबर आहे. तू ऑफिस मधनं लवकरच निघालीस, पण घरी जाऊन आवरायला जेवढा वेळ लावलास त्यापेक्षा ऑफिस मधनं जर डायरेक्ट आली असतीस इकडे तर जास्त लवकर पोहोचली असतीस, असं नाही वाटत तुला? मनीष, आता बारशाच्या दिवशी तू माझं डोकं फिरवणार आहेस का? नाही, ते असंही फिरलेलं असतं तुमचं. हा, मी जान्हवीलाच सांगते. बघ बघ, तुझा मित्र कसा वागतो त्याच्या बायकोशी म्हणून. सांग हे आवर्जून सांग जान्हवीला, आणि ती मग तुला सांगेल की बघ तो किती प्रेमाने वागतो. तू जरा प्रेमाने वाग नवऱ्याशी. जरा मैत्रिणीकडनं काही शिकशील का नाही आयुष्यात? मी शिकतेच आहे. हा, मी शिकतेच आहे रोज. हे भांडण तूच ठेव आदर्श जिजूकडून. मी आदर्श ठेवू? मी? बरं, आता जायचं बारशाला का इकडेच असं भांडत उशीर करायचा आहे? तूच भांडतोय. मी भांडतोय? चुकलं माझी आई, चुकलं. मनीष, मी तुझी आई नाही आहे. बाई म्हंटल मी, बाई. चुकलं बाई, चुकलं माझं. हं, जाऊ, निघूया. चला.
बाजूला वाळला गेलाय का नीट? सवय राहिलेली नाहीये आता. हा पिन जरा घट्ट आहे. पिन पडेल. नाही लागलाय नीट लागला. बघ 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 झालंय का बरोबर? काय 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 चाललंय काय तुमचं? ते जरा गजरा आणला होता बायकोसाठी. हा बाबा. अरे स्वतःच्या बायकोसाठी आणलाय गजरा. एवढं चिडवायला नकोय काही त्या. नाही चिडवणार का नाहीये काही, पण ही गोष्ट ताई पर्यंत पोहोचवणार आहे मी. जाऊ दे सांग ताईला. स्वतःच्या बायकोला गजरा आणायला चोरी आहे की काय? हो, अजून मी माझ्या बायकोला गजरा नाही दिला आणि तुमचं आपलं गाढव पण आहे तुझा तो. हो, कुठे घालणार आहे सुनीता गजरा? आई प्रेमाने दिलास ना तर नक्की घालेल ती. नवऱ्याचं मन नाही रे मोडत बायका. आपल्या नवऱ्याने जर काही कौतुकाने आणलं ना तर आनंदाने घालतात त्या. काढून बघ बाबा, हे सॉलिड रोमॅन्टिक आहे बरं का. म्हणजे आता या वयात सुद्धा तुम्ही असा सिक्सर मारलेला आहे. मी पूर्वी आणायचो रे तिला गजरा रोज. हो हो, तुझ्या जन्माच्या आधी. माझ्यासाठी ऑफिसातून येताना रोज गजरा आणि जानूसाठी ती शेवंतीची वेणी आणायचे. हो, पण जानूला काही एवढी हौस नव्हती फुलं घालायची. बाबा, सुनीता पण तशीच. मला म्हणते फ्लॉवर पॉट वाटतो. या तुमच्या पिढीचं असेल रे बाबा असं काही. आम्ही आपली जुन्या वळणाची माणसं. आम्हाला आहे अप्रूप नवऱ्याने आणलेल्या गजऱ्याचं. पण चला आता निघायचं का आपण? नाही म्हणजे आपण इथेच थांबू आणि तिथं बारसं होऊन जाईल. नाही म्हणजे तुमचं गजरा पुराण झालं असेल तर निघू. बरोबर, चला 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 निघूया. एक तर ह्याच्यामुळे उशीर झालाय आपल्याला. चल चल चला चला चला. ये रे लवकर. नमस्कार. या ना. अरे नमस्कार. काय म्हणते बा? आली दुसरी आजी आली. आई पाहिजे आई पाहिजे. जरा जान्हवीला सांगा बरं. नर्मदा, जान्हवीला सांग आई बाबा आले. ये आता हो आले. अरे मामा, अगं बाई आले. मावशी आली. मनीष आलास का? मिळेल. अरे मावशी ओळखते तुला. बघ एवढं टाईट बस. बस हा. किती गोड दिसतेस तू. तुमच्यामुळे बेबी आत्या. दृष्ट नको लागायला कुणाची. ये दाखव. किती गोड दिसतेय तुला नऊवारी. बरं झालं आपण नऊवारी नेसली. आपण कुठली, तुम्ही नेसवलीत मला. नाही तर मला कुठली येते नऊवारी वगैरे नेसता. अगं खूप सोपी असते. मी शिकवीन तुला. खरंच शिकवाल? खरंच शिकवीन. अगं किती सुंदर दिसते. बघा बघा सासूचं किती प्रेम आहे सुनेवर. आहेच मुळी. अगं हो, चला लवकर. तुझे आई बाबा पण आलेत आणि पिल्लू पण वाट बघताय. चला आले मी तिला घेऊन. ये ग, छान दिसते. चल.
चला पाण्यात घालून घेऊया आता. पाण्यात घालायचं का? आता हिला देऊ का? जरा हिला मदत करा हा. बाळ, ठीक आहे. वहिनी बाळाला घ्या. नाही, बाळ नंतर दे. इथेच ठेवा. आधी गोप्याला घेऊया. आधी थांब आधी तू. ए, तू कुठे या गेला? चला. कोण आजी येत आहेत? मी अमरेश्वर आजी. ओ बेबी बनसं, या इकडे, सांगा काय ते. चला, या सगळ्या चला, आत्या, सुरू आजी. करा. हो, हो. या. आलात? हा. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. अरे कुणी गोपाळ घ्या. बेबी मुलींची नावं घ्या. आणि बेबी मी सांगितलेलं नावच ठेवायचं. चिटिंग केलं ना घ्यायचं का? हा. कुणी आंबा घ्या, कुणी लक्ष्मी घ्या. कुणी सरस्वती घ्या. बेबी बनसं सांगा. दुर्गा. कुणी दुर्गा घ्या. हा. कुणी दुर्गा घ्या. कुणी अहिल्याबाई घ्या. कुणी जिजाई घ्या. हा, हा, हा. कुणी जिजाई घ्या. कुणी जिजाई घ्या. झोपली बरी आल्या. आता काय ठेवायचंच ना direct? कुणी आनंदीबाई घ्या. कुणी मेरी कॉम घ्या. बरं कुणी हा मेरी कॉम घ्या. हा. वा 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 वा. पुणे मेरी अरे वा. चला आत्याबाई नाव सांगा. पूर्ण करा. हा काय ठेवलं नाव? बाळाचं नाव ठेवलंय. ए थांब थांब. अरे कांता एवढं सगळं छान केलंयस तर ते करा ना आता. तेच ना त्या बिंडोकला कळलं पाहिजे लगेच सांगायला लागली बावडा तू ना. असं कसं बघितलंस कसं बोलतो तो मला मला? माहिती ना. हो. चला. रेडी नाव ठेवलंय. भाऊजी नाव ठेवलंय. हा आणि घरचं नाव? बाळाचं घरचं नाव आहे परी. सोनपरी. छान छान. अरे गणेशराव. गणेश नाही मनीष. मनीषराव या. मनीषराव आता एक मस्त फोटो नव्हते श्री जान्हवी.